आय एम सॉरी, कॅफे मध्ये तुझ्या अंगावर हात उचलला. इट्स ओके. आणि आय नो यू डिडंट मीन इट. या आय डिडंट मीन इट. गुडू आहे माझं बाळ. बरं मग आता पुढे काय? पुढे आज जायचं ना आता कॉलेजला. म्हणजे फ्रेश होईन, ब्रेकफास्ट करेन आणि मग जाईन. चालेल ना? आयुष्यात पुढे आता काय हे विचारते मी. ते होय, माझं ठरलंय ना, हार्ट स्पेशलिस्ट. ते मला माहितीये की नाही. मीच ऍडमिशन दिली आहे ना कॉलेजमध्ये. तू ना डब्बू आहेस. म्हणजे आई म्हणते ना ते करेक्ट आहे. डब्बू म्हणजे डब्बूच आहेस तू. मी राधा आणि तुझ्या रिलेशनशिप बद्दल विचारतेय. हो ते होय. अच्छा ते होय म्हणजे काय? तू इतकं लाईटली घेऊ नकोस. ऍक्च्युली ना स्वतः आई बाप झाल्याशिवाय आई बापाचे दुःखच कळत नाही. आई तू ना सेम सेम आजी सारखं बोलायला लागलीस. बास झालं तुझं आता. ते सगळं जाऊ दे. तू मला प्लीज सांग, सिरियसली सांग. आणि तुम्ही काय ठरवलंय दोघांनी? तसं अजून काही ठरवलं नाही आम्ही. ठरवलं नाही म्हणजे? हे घरातल्या मोठ्या लोकांची काम आहेत. तर तू काहीतरी करायला पाहिजे असतं. तू एक काम कर, तू राधाच्या आई वडिलांना सांग मला त्यांना भेटायचं. बाकी सगळं मी बघून. डॉक्टर मोनिका श्रीखंडे, तूच मला सांगितलं होतंस ना माझं शिक्षण संपेपर्यंत तू माझी आई नाहीस, मी तुझा मुलगा नाही. मग राधाच्या आई वडिलांना भेटून काय सांगणार आहेस तू त्यांना? यू डोंट वरी, आय विल मॅनेज. अगं पण सिरियसली, म्हणजे मी राधाला आग्रह केला की तुला तिच्या आई वडिलांना भेटायचंय आणि तिने पण तो सेम आग्रह केला. तर तरी पण मी मॅनेज करेन. पण ते खूप लांब राहतात ग. असं लगेच भेटायला बोलावणं म्हणजे. जादूची छडी फिरवून 10व्या मिनिटाला माझ्या समोर उभं करा असं माझं म्हणणंच नाहीये. भेटावं लवकरात लवकर. हा म्हणजे उद्या परवा. आज संध्याकाळपर्यंत प्लीज. माझ्याकडे आज संध्याकाळीच वेळ आहे प्लीज. काही पण इतकी घाई कशाला ना? घाई कशाला म्हणजे? तुम्ही सिरियस नाहीये का? टाइमपास चालू आहे? नाही अगं, आम्ही सिरियस आहोत, पण आम्हाला अजून थोडी स्पेस हवी आहे. म्हणजे अजून आम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी पण माहित नाहीये. आवडीनिवडी माहिती नाही हे काय कारण आहे का? त्या आपोआप होत राहतील ना. तुम्हाला कळेल एकमेकांबद्दल. पण एक जनरल तिच्या आई वडिलांना भेटायला नको. ते कसे आहेत, कुठे राहतात, काय करतात. आणि तसंही मी काय डायरेक्ट तुझं लग्न ठरवायला नाही चालले. बिसाइड मी तुझी आई नाहीये हे असं काहीतरी खोटं सांगून आपण लग्न ठरवणार नाहीच आहोत. मला त्याच्यात इंटरेस्ट नाहीच आहे. पण राधानी समजा मला विचारलं की मोनिका मॅमना मध्येच माझ्या आई वडिलांना का भेटायचंय, तर मग मी तिला काय सांगू? पण तू हे सांगूच नकोस ना की तुझ्या आईला भेटायचंय म्हणून तुला तिच्या घरातल्यांना भेटायचंय असं सांग. बाकी मी करते मॅनेज. आय डोंट थिंक शी लग्न. काय? काय नाही, मी विचारून बघतो राधाला. गुड बॉय. संध्याकाळी भेट. ओके चल, मला आता आवरायचंय. यू कॅरी ऑन. तुझी खूप इच्छा असेल ग, पण राधा तयार व्हायला पाहिजे ना. साडीवाले, अरे साडीवाले, बीवी को मनाने के लिए नहीं चाहिए बंगला या गाड़ी, चाहिए तो हमारे पास की साड़ी. साड़ीवाले, अरे भाभी जी कैसे हो? एकदम बढ़िया. पिंकी चहा आणि पाणी घेऊन ये. इतने दिन किधर गायब थी आप? हम पिछले बार ही आ गए थे यहाँ पे. हाँ वो थोड़ा काम से बाहर गई थी ना इसीलिए. तुमची फेरी फुकट गेली असेल ना? बोलो फेरी फुकट नहीं गई, उल्टा देवा साहब ने आपके लिए 101 जबरदस्त साड़ियाँ खरीदी की है. मेरे लिए? हाँ, वो भी एक दो नहीं, पूरा 1 डजन. काय वो साहब का पे? हाँ वो रहेंगे. ये आप लोग खा लो, तब तक हम साड़ी देखते हैं. हाँ. ही पण छान आहे ग. पण खूप झाल्यात मॅडम काळा रंग तुमच्याकडे. हो ना. काय नको. करूया? ही नको, ही नको, ही नको. ही कॉटन नाही नको. ही बघा. आईसाठी कधी घेऊयात का? आई नाही त्यांना नाही आवडणार. आणि नेसत पण नाही साड्या हो. आजकाल. ए ही बघ. ऐक ना पिंकी, राधाच्या आई वडिलांना भेटायला जाताना ही साडी नेस. हा छान दिसेल. मी ना तुमची पर्स घेऊन आले. मला एक आयडिया सुचली. काय? ये साडी चाहिए. हाँ देवा,
हो काय बोंब चालली हो? माझं एक काम आहे तुमच्याकडे, जरा येता का? आपण नाही येणार. आपण तुम्हाला भेटणार नाही सांगितलं होतं ना तुम्हाला. नाही नाही, मी भेटायला बोलवतच नाहीये. माझं एक काम आहे, अर्जंट काम आहे. अहो तो साडीवाला आहे ना, तो मला साडीच देत नाहीये. त्याला कॅश पाहिजे आणि माझ्याकडे ना कॅश नाहीये. आपण नाही येणार. कोनो बात नहीं भाभी जी, पैसा थोड़ी ना भागे जा रहा है, बाद में दिया तो भी चलेगा। ए, तू चुप बैठ. तुझे पैसे मिलने से कारण है ना, तू चुप बैठ, ऐसे खड़ा रहे. हाँ हाँ, पैसे मागतोय. आगाऊपणाने बोलतोय माझ्याशी, माहितीये कसा वचा वचा भांडतोय. हवं तर ना मी तुम्हाला ती कॅश परत देईन नंतर, पण आता कॅश लागणार आहे मला, प्लीज. आपला टाइम नाही. अरे कोनो टेंशन नहीं, भाभी जी हमारे पास से साड़े लेती थी, हमारे तरफ से भाभी जी को भाऊ बीज। पिंकी, मला पाडव्याची पडली आहे, ह्याला भाऊबीजेची पडली, ह्याला सांग. ए, तू चुप बैठ, बीच में बातें मत कर, ऐसे खड़े रहे. हाँ, बिस्किट खा. कोई जबरदस्ती है क्या? हाँ, जबरदस्ती है. और अभी एक भी बात बोली ना तो एक भी साड़ी नहीं लूंगी. चलेगा? दे दो, ले लो. एक हा काय 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 बोंबा मारतो आपल्या नावाने. अहो प्रॉब्लेम होता म्हणून बोलवलंय ना. बघा ना, हा साडीवाला पैसे दिल्याशिवाय ना साडीच द्यायला तयार नाहीये. आणि काय वाटेल ते बोलतोय मला. हो कसं कसं म्हणतोय माझ्याशी. काय म्हणते? हो ना. काय कितना झाले पैसे? 1200। हा 1200च आहे. महागातली नाही घेतली. एक हम्म. एक मिनट रुक. वो साड़ी है? हाँ। उसका भी कट कुठली? लगा. ती पिवळी? हा. काय देवा, मला खरंच ना, मला खरंच तुमचं कळत नाही. हा म्हणजे मला तुमचा हा स्वभाव आवडतो, पण आधी तर येतच नव्हतात आणि आता आलात तर मग म्हणजे 13वी साडी घेताय तुम्ही माझ्यासाठी. हो आपण कोणासाठी साडी वगैरे घेतली ना, पहिलेच सांगतो. मतलब तुमने मुझसे झूठ बोला? नहीं, इन्होंने ही ली थी साड़ियाँ, वो भी पूरे के पूरे 12 साड़ियाँ। क्या भाऊ साहब सुबह सुबह झूठ बोलने लगा रहे हो भाऊ साहब? ओ ए गंगा भैया, कैसा होगा मेरा? सुबह सुबह भूनी के टाइम झूठ बोलने लगा रहे भाऊ साहब तुम आप मुझे. अहो, त्याला कशाला ओरडताय? घेतलाय ना तुम्ही? हा घेतली. काय करणार तुम्ही? मी काय करणार? मी नेसणार साड्या, मला आवडतातच ना. ही साडी नेसणार. इनफॅक्ट मी हा विचार करत होते की आता ही 13वी साडी तर तुम्ही मला दिली आहे, ते पहिल्या 12 ज्या आहेत ना त्या कधी देणार आहात? तर कसं ते सॉर्ट करायला लागतं ना, कधी कुठली नेसायची ते, आणि मग मॅचिंग इयरिंग. देवा आता काय 6 वाजता रेडी राहा. हो आपल्याला जमणार हो कुठे याला. हा पहिले सांगतो आपल्याला टाइम नाही. माझ्यासाठी नाहीच म्हणते मी, तुमच्या मित्रासाठी म्हणते. माझं काही काम नाही. काय काम आहे? अहो असं काय करताय? कबीर आपल्याला राधाला भेटवणार आहे ना आज. नाही आपल्याला नाही जमणार. आपला टाइम नाहीये. राधाचे आई वडील पण येणार आहेत, त्यामुळे आपल्याला जायला पाहिजे ना. एक मिनिट. राधाचे आई वडील येणार आहेत? हो. देवा हा काय विचार करताय आता? काही नाही, नथिंग डुईंग. आणि हे सगळं आपण तुमच्या मित्रासाठी करतोय, माझ्यासाठी काही करतच नाहीये ना. नाही आपल्याला नाही जमणार. खरं तर काय माहितीये ना, मी नाहीच म्हणत होते, पण कबीर हट्ट करतोय की नाही माझा बेस्ट फ्रेंड आहे देवा, त्याने यायलाच पाहिजे, म्हणून मी रिक्वेस्ट करते. खरं तर नाही आपल्याला नाही जमणार. आपल्याला लई काम आहे. राधा हे बघ, अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. आणि तू स्कूटी एवढी सॉलिड चालवतेस तेव्हा डोंट वरी. आणि बाईक शिकताना पडलेस वगैरे ते आता विसरून जा. तू फक्त बघ 2 दिवसात मी तुला कसं एक्सपर्ट करतो ते. आणि पडल्याशिवाय ना शिकताही येत नाही. कबीर, तू माझा कॉन्फिडन्स बूस्ट करतोयस की कमी करतोयस? अगं ऑफकोर्स कॉन्फिडन्स बूस्ट करतोय. हे बघ, जगात ना कोटी लोक बाईक चालवतात, त्यात लाखो मुली आहेत. म्हणजे विचार कर केवढं सोपं काम आहे. तुला पण जमेल. तू फक्त माझ्याकडे लक्ष ठेव. माझ्याकडे काय बघतेस? समोर बघ. तूच म्हणालास ना माझ्याकडे लक्ष दे म्हणून. कबीर अगं माझ्याकडे म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेव. बघताना समोरच बघ. सॉरी. हा चल आता हँडल पकड. आता क्लच दाब. हे राईट. हा हा. हा आणि आता बाईक स्टार्ट कर. राधा कर ना बाईक स्टार्ट. कबीर, ते बघ ना, ते बघतायत आपल्याकडे. हो अहो दादा ऐका ना, हिचा ना काय भरोसा नाहीये. लास्ट टाइम पण मी हिला अशी बाईक शिकवत होतो आणि काही लोक असे बघत होते.
तिने घातली ना त्यांच्या अंगावरच बाईक. ऐका माझं, तुम्ही जा इथून. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. अहो 2 महिने हॉस्पिटलमध्ये होते. तुम्हाला पण करून घ्यायचे का तुमचे पाय फ्रॅक्चर? नाही ना, मग जा जा तू. आता ओके, चल मग आता गाडी स्टार्ट कर. आता हे बघ, जर तुला भीती वाटत असेल ना तर मग आपण उद्या कंटिन्यू करूया. आज फक्त बाईक स्टार्ट करायची आणि किक मारायची प्रॅक्टिस करू. नाही नाही नको, मी रेडी आहे. चल मग स्टार्ट कर. हळू हळू. हा ओके, आता हळूहळू. हा ना, ब्रेक नको सोडू. आता हळूहळू स्टार्ट कर. हा हा, आता हळूहळू क्लच सोड. अगं काय करतेस तू? सॉरी. हे बघ, इट्स ओके. असं होतं, सगळ्यांचं असं होतं. आपण आहे ना बाईक आधी बंद पडायला शिकतो आणि मग चालवायला शिकतो. तुझा बऱ्यापैकी कंट्रोल आहे. मी शिकत होतो ना तेव्हा कुठे कुठे धडपडलोय मी. आता मूड आहे, अजून एकदा ट्राय करूया. राधा, अशी एलियन बघितल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे? काही नाही, आज मला बाईक शिकवताना पहिल्यांदा तुझे एवढे पेशन्स बघते. नाहीतर एरवी इतका चिडचिड करतोस ना की बापरे. नाही पण असं होतं, शाळेत ना मला मॅथ्सचे सगळे समजायचे. पण त्या मॅथ्सच्या सरांची एवढी भीती होती ना, ते बाजूला येऊन उभे राहिले ना की एकही सम सॉल्व्ह करता यायचा नाही. चल परत ट्राय करू. आता ब्रेक दाब, क्लच दाब आणि स्टार्ट कर बाईक. हा, आता हळूहळू क्लच सोड. ओके. हा, हळूहळू हळूहळू राधा. हे बघ, आता हळूहळू क्लच सोडायचा. कबीर कबीर कबीर. कबीर, यू आर लुकिंग हँडसम. आज मी परत एकदा प्रेमात पडलीये तुझ्या. हो हॅलो, असं काय करू नकोस. आय एम नॉट सिंगल एनिमोर. हे बोलून तर अजूनच प्रेमात पडले. आज मी तुझ्यावर खूप खुश आहे. बोल काय पाहिजे. हो, मला ना मला आज तू. हो चला उठा. काय कुठे पण रस्ता आवडला का तुम्हाला? काय आजकालची पोर आहेत, कुठे पण सुरू होतात. राधा वेट. हे काय पाणी पितेस? थांब, दादा मला एक पाण्याची बाटली द्या ना. हे घे, हे पी. ते पाणी पिऊन आजारी पडली असतीस तर. राधा, तू मगाशी जे म्हणालीस ते खरंच बोललीस का मस्करीत? काय? हेच की मी मागीन ते देशील. अरे त्यात काय एवढं, तू माझ्याकडे कधीही काहीही मागू शकतोस. बरं आता विषयच काढलायस तर माग, लगेच देऊन टाकेन. मग मला तुझ्या घरी घेऊन चल आजच, इनफॅक्ट आत्ताच. कबीर, मला वाटलं तुझ्या हाताला लागलंय की काय, पण तुझ्या तर डोक्याला लागलंय. राधा, आय एम सिरियस. राधा, मी आपल्या दोघांबद्दल ना माझ्या आईशी बोललो आणि तिचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुझ्या घरच्यांची सहमती नाहीये ना तोपर्यंत आपण असं एकत्र फिरणं चुकीचं आहे. म्हणजे घरच्यांना अंधारात ठेवून आपल्या मनाला वाटेल तसं वागणं तिला मान्य नाहीये.
अरे पण कबीर, आपल्या दोघांनाही माहितीये की आपण काहीच चुकीचं वागत नाही आहोत. याही आधी आपण मित्र होतो आणि एकत्र फिरतच होतो ना. मग आता प्रॉब्लेम काय? बरं, मी अचानक तुला हो म्हणाले, मग आता काय त्यांचा आपल्यावरचा विश्वास उडाला का? नाही राधा, हे बघ, तू असं गैरसमज करून घेऊ नकोस. विश्वास नाहीये असं नाहीये, पण त्यांनाही आपली काळजी वाटत असेल ना. हे बघ कबीर, हे ना सगळे ओल्ड जनरेशनचे विचार आहेत आणि आताही लोक लग्न न करता एकत्र राहतातच. अगं पण मग आपण पण तसंच राहायचं का? हे बघ राधा, प्लीज तू माझा प्रॉब्लेम समजून घे ना. तू मला ना एकदा फक्त तुझ्या घरच्यांना भेटव. अरे मग कबीर, तू पण लक्षात घे ना माझा प्रॉब्लेम. मी तुला याआधी सांगितलंय की तुझे बाबा इंटरनॅशनल डॉन आहेत. थँक्यू. तुमचे पैसे नको नको, पैसे वगैरे काही नको. कबीर यार, तुला कळत कसं नाहीये? म्हणजे मी आता लगेच त्यांना फोन केला आणि ते लगेच आले असं शक्य नाहीये ना. नाहीतर तू सरळ एक काम कर, तू तुझ्या आईला सांग की मी राधाच्या घरी गेलो होतो आणि आपल्यात हे सगळं बोलणं झालंय, म्हणजे मग काहीच फरक पडणार नाही ना. राधा, अगं फरक पडतो ग. हे बघ, मी जर माझ्या आईला सांगितलं ना की मी तुझ्या वडिलांना भेटून आलोय, तर मग ती त्यांचा नंबर मागेल त्यांच्याशी बोलायला. मग मला अजून काहीतरी खोटं बोलावं लागेल आणि मग एकावर एक खोटं बोलून ना मी त्यात अडकत जाईन ग. राधा, त्यापेक्षा तू माझं ऐक प्लीज. काही कर आणि ना ही भेट घडवून आण, म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि मी माझ्या आईच्या तावडीतून सुटीन. कबीर यार, तू काय प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलायस? कबीर, एक काम करूया ना, तुझ्या घरी ना माझ्या घरी. मी माझ्या बाबांना घेऊन कॉफी शॉप मध्ये येते भेटायला. राधा, युअर अ सेव्हियर. पण एका अटीवर. यापुढे तू कोणालाही काहीही प्रॉमिस करायच्या आधी ना मला विचारायचं नाही. नेहमी प्रॉमिस तू करतोस, पण प्रॉब्लेम मध्ये ना नेहमी मी अडकते. हो हो, नक्की नक्की नक्की. दे इकडे. दादा, किती झाले सांगा? राधा, तू इथे काय करतोयस? आपल्याला बोलायचं होतं तुझ्याशी. हे बघ, पण मला आता तुझ्याशी काही बोलायची इच्छा नाहीये. एक मिनिट राधा. का वेळ नाहीये का? टेन्शन आलंय की संध्याकाळी फॅमिली कशी आणायची ते? काय हे तुला? आपल्याला काय कळलं, कसं कळलं हे महत्वाचं नाहीये राधा. महत्वाचं तुझं आणि कबीरचं प्रेम आहे. तेव्हा आपल्याला असं वाटतं की तू कबीरला सगळं काय सांगून टाकावं. या सगळ्याशी तुझा संबंध काय? तू कोण मला सांगणार मी काय करायला पाहिजे आणि काय नाही? संबंध आहे राधा. तू जरी नाही मानलंस ना तरी आपणच तुझा बाप आहे. अगं, आपली फॅमिली तर तुझी फॅमिली आहे ना. हे बघ राधा, तुझ्या डोसक्यात काय चाललंय ना ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कबीरच्या समोर कुठली फॅमिली उभी करण्यापेक्षा ना मग त्याला सांगून टाक. काय? हेच की आपणच तुझा बाप आहे आणि तू आपली पोरगी. आता कबीरला हे आज ना उद्या कळणारच आहे ना. अगं, तुम्ही एकमेकांवर एवढं प्रेम करता ना, मग कशाला लपवता? आता आपल्याला सांग की तू आपल्याला का सोडून गेली? कारण आपण तुझ्या बरोबर 20 वर्ष खोटं बोललो म्हणून. आता कबीर बरोबर तू हेच करतेस, त्याच्याशी तू खोटच बोलतेस. राधा, एक खोटं लपवायला ना आपल्याला 10 खोटी बोलायला लागतात. जे काय ना ते कबीरला खरं खरं सांगून टाक. हे बघ, तू मला सजेशन्स न दिलेलीच बरी. तुझं झालं असेल ना तर तू जाऊ शकतोस. आपण जाणारच आहे, पण जायच्या अगोदर आपण तुला जे काय सांगतो ना ते तू लक्ष देऊन ऐक. हे बघ, जे काय खरं आहे ते कबीरला सगळं सांगून टाक. त्याच्याशी खोटं नको बोलूस. त्याला फसवल्यासारखं होय. आता आपण जी चूक केली आहे ना ती चूक तू नको करूस. हे बघ, ह्यामध्ये तुला काय पण हेल्प लागली ना तर आपण आहेच. राधा, झालं बोलून तुझं. हे बघ, मला काय करायचं आणि काय नाही ना ते चांगलंच माहिती, आणि मला तुझी मदत घ्यावी लागेल एवढी वाईट वेळ कधीच येणार नाही माझ्यावर. आय एम डॅम शुअर. राधा, निघू शकतोस. हीच खरी संधी आहे देवा. फॅमिली काय असते हे तुला दाखवून द्यायची. सो जस्ट वेट अँड वॉच.
फोन उचला. आता हे फोन उचलणार नाही. त्यांना त्यांच्या घरातूनच घेऊन जाते. बघते कसे येत नाही.